लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील नवसाला पावणारी लक्ष्मी आई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। भाविकांनी मनोभावे लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं, तर धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली। देवीच्या दारी जागरण गोंधळ, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे। त्यामुळे दिवसभर मंदिरामध्ये भाविक येत असतात आणि लक्ष्मी आईच्या जयघोषानं परिसर दुमदुमून जात असतो। 27 एप्रिलला सकाळी देवीला दुधानं आणि पवित्र गंगाजलानं अभिषेक घालून महाआरती केली गेली। ग्रामस्थांच्या शुभ हस्ते लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा अभिषेक झाला। परंपरेनुसार गावातील सर्व देवी देवतांना शेंदूर लावून हा कार्यक्रम पार पडला, तर देवीलाही शेंदूर लावण्याची परंपरा आहे। त्यानुसार देवीला देखील शेंदूर लावला गेला आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात झाली। सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर, काकासाहेब गायकवाड, दिनकर वाघचौरे, शिवराम वाघचौरे, अण्णासाहेब वाघचौरे, दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम, राजेंद्र देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण देशमुख, गंगाराम वाघचौरे, बाळासाहेब निकम, उमाजी जोरवेकर, दिनकर ठोंबरे, किसन साळवे यांची उपस्थिती होती। या ठिकाणचा मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे। भाविकांनी दिवसभर दर्शन आणि नवस्फूर्तीसाठी गर्दी केली। संपूर्ण यात्रोत्सव हा यात्रा कमिटी पिंपरणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। सायंकाळी देवीच्या छबिना आणि चोळी पातळाची मिरवणूक काढली गेली। मिरवणुकीनंतर देवीची महापूजा करून सामूहिक महाआरती झाली। त्यानंतर देवीसमोर जागरण गोंधळ केला गेला। फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी झाली। यात्रेनिमित्तानं लक्ष्मी आई मंदिरावर तसेच गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। रात्री छाया खिल्लारेसह दीपक कुमार बारामतीकर यांच्या लोकनाट्य मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, तर सोमवारी 28 एप्रिलला सकाळी तमाशाच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 5 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला। जिल्हाभरातून आलेल्या पैलवानांनी या आखाड्यामध्ये आपली ताकद आजमावली, तर तरुणींच्या कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। देवीच्या गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली। यात्रा सुरळीत आणि यशस्वी पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर, उत्तम नाना राहिंज, अजित मांडे, पत्रकार सुभाष भालेराव, बाबासाहेब राहिंज, पोलीस पाटील विनोद साळवे, निलेश बागुल, राहुल बागुल, शंकर देशमुख, संजय बागुल, प्रदीप देशमुख, सचिन जोरवेकर, नवनीत देशमुख, शुभम काळे, संदीप ठोंबरे, सागर काकड, राहुल निकम, किरण बागुल, निलेश सत्तर, उत्तम भालेराव, किशोर जोरवेकर, सुधीर रोहम यांसह गावातील विविध पदाधिकारी, संस्था, ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य मिळालं, तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहकार्य देखील यात्रेसाठी लाभलंय। सर्व देणगीदार ग्रामस्थ, देणगीदार भाविक यांचे यात्रा कमिटीच्या वतीनं आभार मानले गेले। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65।